याने कुंडल हाले 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 डोळी मोडीत राधा झाले डोळे मोडीत राधा झाले। विदर्भ की जो मराठी होती है वो सुन के लोग जज नहीं करते आपको कि कैसे गांव की मराठी बोल रहे हैं, ऐसा जज नहीं करते आप। विदर्भ की जो भाषा होती है वो मराठी के बाकी मतलब महाराष्ट्र में जो बाकी जगह मराठी बोली जाती है उसमें डिफरेंस क्या है? जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण। असं विचारच नाही करायचा की कॅमेरा उनको बहुत धूप लग रही है प्रतीक दे दे बैग तेच बोलती है मी। अरे बाबा कैसे आहात तुम्ही? आम्ही एकदम मस्त, छान छान? एकदम मस्त। अपना नाम बताएंगे प्लीज। ऋषिकेश सुरटकर। भागवत ढोंबळे। तृप्ती शिर्के मी नगरची आहे। बर आता मला सांगा भागवतजी विदर्भ या शब्दाचा अर्थ काय? विदर्भ या शब्दाचा अर्थ आहे कसं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे 4 विभाग आहेत, एक कोकण समजले जाते आणि जळगाव खानदेश असे, त्यात आमचा एक महाराष्ट्रामध्ये विदर्भ असा एक विभाग आहे की त्यात आम्ही सर्वजण राहतो आणि आम्ही राहणार जळका तेलीचे आहे, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, म्हणजे असा एक आमचा असा विभाग आहे। आणि त्यातून आम्ही इथं आळंदीमध्ये शिकायला, पकवा शिकायला म्हणा, गायन शिकायला म्हणा, तिथं आळंदीमध्ये सर्व शिकायसाठी आलो। बर आता तुम्ही हे मला सांगा, तुम्ही लोक विदर्भ की जो भाषा होती है वो मराठी के बाकी मतलब महाराष्ट्र में जो बाकी जगह मराठी बोली जाती है उसमें डिफरेंस क्या है? डिफरंट जसा असा आहे की कसं, आता तुम्ही कसं म्हणता इथं बसता का, म्हणजे आपल्या मराठीमध्ये, आणि आम्ही कसं म्हणतो अटी बसतं का, आता समजा, आणि इकडल्या मराठीमध्ये कसं म्हणतात तिथं बसतं का, पण आम्ही कसं म्हणतो तटी बसतं का, म्हणजे खूप काही शब्द आहेत। आणि आपण कसं म्हणतो की समजा आता या मराठीमध्ये काही टेन्शन नाही बा, तर आम्ही म्हणतो एकदम म्हणजे मोकाट आहे बा, म्हणजे असे खूप शब्द आहेत। आता कोणी कसं म्हणते काही टेन्शन नाही, खूप शब्द आम्ही म्हणतो काही समजा वांदा नाही बा, असे खूप शब्द आहेत। आणि समजा दिवस मावळला की कसं म्हणतो, समजा उजेड कमी झाला, जसं आम्ही काय म्हणतो झाकट, म्हणजे झाकट पडली, असे खूप शब्द आहेत की ते म्हणजे खूप असे गावाकडचे वेगळे आहेत। आता तुम्हाला मला काही बोलायचं असेल विदर्भाची भाषामध्ये तुम्ही काय बोलणार? जर आम्ही तर समजा आता हे आम्ही सर्व गावाकडची भाषा आहे, कारण की आम्हाला हिंदी वगैरे हे तर काही जमत नाही, आम्ही एकदम असं गावठी प्रमाणे बोलतो। तरी पण ती म्हणजे ऐकायला खूप चांगलं वाटते। खूप आणि मला हे सांगा भागवतजी कि विदर्भ की जो मराठी होती है वो सुन के लोग जज नहीं करते आपको कि कैसे गांव की मराठी बोल रहे हैं, ऐसा जज नहीं करते आपको? म्हणजे सर्वजण असे म्हणतात आम्हाला, म्हणजे खूप लोक म्हणतात की काय बोलतं रे ते मराठी, काय तुमची गावाकडली भाषा आहे, पण कसं आपली भाषा ही आपल्या लोकांना जर आवडली तर ते खूप म्हणजे आनंदित होतात। कारण की आता तुम्ही बघा, आता समजा तुम्ही आळंदीत आहात, समजा आमचाच गावा इकडला जर आम्हाला भेटला तर आम्ही खूप आनंदी होतो। आणि कसं आहे आपली भाषा जर त्यांना आपण बोललो त्यांना खूप छान वाटते की नाही गड्या। पण कसं आहे, नाही तर आता खूप असे मुलं असतात की ते थोड्या दिवसासाठी पुण्यामध्ये येतात आणि मग खेड्यामध्ये जातात, तर ते म्हणजे भाषा एकदम चेंज करून टाकतात। मग कसे खेड्यातले लोक कसे म्हणतात की हा खूप असे म्हणजे शायना झाला, स्टँडर्ड झाला, पण कसं आम्ही आता इथं आम्हाला 5 वर्ष झाले तरी पण आमची भाषा एक शब्द पण चेंज नाही, तशी आम्ही गावाकडे बोलतो तशीच बोलतो। बर आता तुम्ही हे मला सांगा, तुम्ही एक म्युझिशियन आहे बरोबर है ना, आप म्युझिशियन हो तो आप कितने इंस्ट्रूमेंट्स बजाते हो? समजा पकवाज झाला, ढोलकी, तबला, बस। और ऋषि जी आप पकवाज बजाते हो, येते तुम्हाला? आणि तृप्ती तुम्ही हार्मोनियम वगैरे वाजवते? बर खूप छान आहे तसं। आणि मला हे सांगा की आपण बोलतात गवळण, बरोबर, गवळण म्हणजे काय असतं? गवळण मध्ये कसं आहे, त्यात की नाही आपलं राधाकृष्णाचं असे शब्द असे टाकलेले आहेत की असं वर्णन, हे थोडंफार तुम्हाला म्हणून दाखवेल। ते खूप चांगलं असेल, तुम्ही एकदा थोडं गा। वारी याने बाई बाई कुंडल हाले हो वारी याने कुंडल हाले 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 डोळी मोडीत राधा झाले डोळे मोडीत राधा झाले डोळे मोडीत राधा झाले। राधेला पाहून फुलली हरी, राधेला पाहून फुलली हरी, बैल दुभती नंद घरी फणस गंभीर करदरी राटा हातीचे उणी नारंगी पाटा, फणस गंभीर करदरी राटा हातीचे उणी नारंगी पाटा, फणस गंभीर कका करगाणी टाटा, फणस गंभीर कका करगाणी टाटा। हो वारी आली बाई बाई कुंडला हाले हो वारी आली कुंडला हाले 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 डोळी मोडीत राधा
सारे थोडे मुळीच राधा सारे थोडे मुळीच राधा सारे. बहुत ही बढ़िया. विदर्भ की भाषा में कैसे बोलेंगे बहुत ही बढ़िया को? म्हणजे एकदम चांगलं, एकदम चांगलं झालेलं, एकदम झकास. एकदम झकास. आता म्हणजे हे गवळण म्हणजे कृष्ण कृष्ण भजन. असं एक कोणतं कृष्ण भजन आहे भागवतजी हा, हा. जो सुन के आपको गूजबम्स आते, अंगावर शहारे येतात, असं कोणतं कृष्ण भजन आहे? ते नाही का आपलं अतिशम केशवम नाम नारायण. हा, ते पण खूप चांगलं आहे. ते पण- एक आपण पॅराग्राफ गाऊया. ठीक आहे चालेल. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभम्. मजा आ गया. आता मला हे विचारायचंय, दिंडी सोहळा हा. हे प्रोनाऊन्स मी बरोबर करते ना? हा, बरोबर. दिंडी सोहळा म्हणजे काय असतं? दिंडी सोहळा म्हणजे प्रत्येक वारकरी आपल्या जीवनामध्ये देवाची काहीतरी भक्ती घडावी म्हणून भगवंताच्या दर्शनासाठी पायी वारीसाठी जात असतात. आणि सर्वच भाविक भक्त आषाढी कार्तिकी म्हणजे माऊली ज्ञानोबारायांकडे पांडुरंग परमात्मा येतात. आणि आषाढी वारी म्हणजे सगळे आळंदीची जी मंडळी आहेत किंवा इतर जे संतजन आहेत ते भगवंताला भेटण्यासाठी पंढरपूरला जात असतात. आणि ही जी काही असते त्याला वारी असं म्हणतात. आणि ही पांडुरंगाची वारी करण्यासाठी सर्व वारकरी अत्यंत उत्साही असतात. आता पुढे तर वारी आलेलीच आहे. आता ते म्हणजे वो जो समय होगा वो बहुत लोगों के लिए इमोशनल और मेमोरेबल होता है. आता मला हे सांगा, असं कोणता अभंग आहे जो आपके मन को ऐसे सुन के एकदम सांग. अत्यंत पीस असं वाटतं तुम्हाला? असं एक अभंग. हेची भावी माझी आस आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास दास, पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा बहुत ही उत्तम, मजा आ गया. तो अभी हमें मुझे ये बताइए कि आप लोगों का एक टीम है बरोबर. है ना? और ऋषि आप बताइए आपका क्या गोल है इससे? बोल म्हणजे काय करायचं समोर. काय म्हणजे तुम्ही हे करतात आहे टीम मध्ये, तुम्ही असं एकूण म्हणजे एक साथ आके आप लोग ये कर रहे हो, हाँ. है ना? इसका कुछ यूज होगा, आप ऐसे सोचोगे फ्यूचर में इसका मैं कुछ कर सकता हूँ, वो गोल क्या है? फ्युचर साठी नाही, स्वतःच्या आनंदासाठी शिकतो. बर. आणि तुम्ही भागवतजी? आता कसं आमचं समजा घरी पण बघितलं सगळं, हम्म. समजा वारकरीच घराणं आहे आमचं. हा. मग त्यातून आम्हाला कशी आवड आहे म्हणून आमच्या समजा आई वडिलांनी आम्हाला समजा चला बा, कसं आहे आता शाळेत तर काही आम्हाला एवढा काही इंटरेस्ट नव्हता. हा, मग हा. समजा घरच्याला वाटलं बा चला समजा मुलाला पण काहीतरी समजा वारकरी संप्रदायामध्ये शिकू की आपली जे हा. पिढी आहे समजा वारकरी संप्रदाय टिकून ठेवीन म्हणून. मग त्यासाठी आम्हाला इथं आळंदीत पाठवलं. पण कसं आहे आता हे आम्ही असं आनंदासाठी जेव्हा आम्हाला काही वाटलं की समजा फ्री व्हायचं तर आम्ही भजन करतो. म्हणजे यातून आम्हाला एकदम आनंद बर. वाटतो. बर. आणि हे पखवाज आहे, बरोबर. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? पकवास आता
पकवाज म्हटलं एकदम म्हणजे नाद ब्रह्मच आहे, त्याच्यातून जे आपण बोलून ते त्यातून आवाज निघत, असं म्हणजे एकदम असं नाद ब्रह्म सारखं पकवाज आहे. पखवाज सीखने में आपको कितना समय लगा? पकवाज सीखने में कभी म्हणजे 4-5 साल. 4-5 साल लगे। एक बार कुछ इसमें अच्छा सा कुछ बजा के सुनाइए हमें, ठीक आहे, कोई बात नाही. बिना कोई गाने के। टाळ वाजव. टाळ तुझ्या. वाह। तो मुझे ये बताइए कि आप इसके अलावा भी और क्या करते हैं भागवत जी? म्हणजे समजा पकवाज म्हणा, हा. तबला म्हणा, हा. समजा म्हणजे ढोलकी पण म्हणजे जशी आवड आहे तशी म्हणजे मी तशी. काही पण समजा आणि वाजवू तुम्ही शकतो. बाहेर पण असं इव्हेंट असतात ना, हा हा तिकडे पण तुम्ही जातात? हा जातो, म्हणजे सप्ताह हा. म्हणा, म्हणजे भजन वगैरे तिथं पण आपण घेत असतो. घेत असतो. आणि आम्ही सर्व ग्रुपच्या म्हणजे सोबतच जातो सगळं, हम्म, म्हणजे कुठं पण भजनाचा प्रोग्राम वगैरे आला तर. बर। आणि आता तुम्ही आप लोग ये कर रहे हो, है ना? आप लोगों का इंस्पिरेशन क्या है? कौन है आपका इंस्पिरेशन? ऐसा कौन सा म्यूजिशियन है जिसको देख के आपको ये सीखने की इच्छा हुई, या आपके आई बाबा, या कहीं हाँ. से तो आपने ये सीखा? ऐसा कौन इंस्पिरेशन रहा आपका? म्हणजे आता ते कसं असते माहित आहे का, म्हणजे आता समजा आता काही मुलं जन्माला येतात, जे गुण त्याच्या आई वडिलांच्या अंगात आहे की नाही, हा. ते गुण म्हणजे आपण मध्ये त्यांच्या अंगात म्हणजे येऊनच जातात. हो. कारण की जे आई वडिलांच्या अंगात आहे त्यांना काही शिकवायचं काम पडत नाही. हा. काही इथं आळंदीमध्ये की नाही खूप मुलं आहेत, कारण की त्याचे समजा घरी समजा एवढं वारकरी घराणं आहे, त्यामुळे त्यांना इथं खूप वेळ लागते शिकायला. हा. पण काही मुलं समजा गावाकडे त्याचे वारकरी घराणं आहे समजा, काही मुलं इथं कमी दिवसात समजा जास्त शिकतात आणि समजा लवकर पण शिकतात. हा, हा. आणि काही मुलांना समजा घरी एवढं हे नसते कम्फर्टेबल हम्म, हम्म. भजनात वारकरी, मग त्यांना खूप वेळ लागतो. बर। आणि ज्याला याची समजा ओढ आहे, आवड आहे, हा. तो म्हणजे लवकर शिकू शकतो. बर, समझ लिया। आता तृप्ति, अगर आपको कुछ एक एक मैसेज अगर ऑडियंस को देना हो तो वो क्या होगा? हमारे कल्चर को लेके कि आप क्या कर रहे हैं, आप क्या सीख रहे हैं, आपको उससे क्या बेनिफिट मिल रहा है, वो एक मैसेज अगर आप ऑडियंस को देना चाहो तो क्या होगा? मेन म्हणजे आध्यात्मिक वारकरी जे आपण या परंपरेत आहेत किंवा आम्ही जे भजन वगैरे करतो, खरं तर ही काळाची गरज आहे. कारण सध्या जर आपण बाहेर जर वातावरण बघितलं तर कोण काय करेल याचा भरोसा नाही. कारण प्रत्येकाकडे जर बघितलं तर वातावरण फार बिघडलेलं आहे. जी आपली संस्कृती आपण त्याच्यापासून फार दुर्लक्षित झालेलो आहे. आपली जी संस्कृती आपण विसरत चाललोय. आपण काही लोक तर देवाला मानत नाही. खरं तर हे चुकीचं आहे. आणि देवाच्या भजनात जो आनंद आहे तो प्रत्यक्ष आम्ही भोगतोय आणि हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. खरं तर याच्यामध्ये इतका आनंद आहे आणि ही घेण्याची आणि आपली संस्कृती याच्यातून जपता येते. पहिली गोष्ट अशी की जो या अध्यात्म क्षेत्रात आहे तो कधी वाया जात नाही आणि कधीच चुकीचा निर्णय आयुष्यामध्ये माणूस घेत नाही. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट की माणसाला या क्षेत्रामध्ये फार आनंद मिळतो म्हणून. बहुत ही अच्छे से आपने एक्सप्लेन किया। बाबू जी, आप क्या मैसेज देना चाहोगे? माझा मेसेज असाच आहे की म्हणजे वारकरी मध्ये जर समजा मुलं वगैरे समजा राहिलं तर समजा वाईट वळणार वगैरे समजा कुठं समजा जात नाही. आणि समजा आई वडिलांची पण समजा अशी इच्छा असते की नाही बा आपला मुलगा कोणत्या व्यसनावर गेला नाही पाहिजे, म्हणजे दारू म्हणा, सिगरेट म्हणा, अशा वाईट वळणावर गेल्यापेक्षा वारकरी संप्रदायामध्ये भजन केलेलं खूप सुंदर. मग अशी समजा आमच्या समजा इच्छा, हाच मेसेज सगळ्यांना तुम्ही द्या. सगळ्यांना तुम्ही द्या. बर। आणि ऋषी, आप? त्यात माझं काय म्हणणं, एक नंबर टेन्शन. थोडासा माझा रिक्वेस्ट असेल, थोडा जोरात बोला तुम्ही. म्हणजे मला तर असं वाटते, एक नंबर टेन्शन फ्री राहते माणूस या क्षेत्रात. लोड कुठलाच घेत नाही माणूस. आणि असं फ्री राहतो, एक नंबर फ्री राहतो मनापासून पण आणि माइंड पासून. म्हणजे कसं आहे, आम्ही या भजनात समजा बसलो का नाही, आम्हाला काहीच कळत नाही की आमचं दुकान उघडा आहे का, आमचं घर काय, म्हणजे काही म्हणजे यात एकदम असे तल्लीन होऊन जातो. म्हणजे यात एकदा मन रमलं का नाही, आम्हाला इथून भजन बंदच नाही करा वाटत. म्हणजे एवढं समजा आमचं म्हणजे ज्या प्रेम आहे. बर। आता मला हे सांगा कि आपको मेरे प्रश्न कैसे लगे, आप सभी को?
खूप छान. खूप छान. हा चांगले हे पॉडकास्ट करून करके आप लोगों को कैसा लगा? म्हणजे आम्हाला तर एकदम चांगलं वाटलं हा, आम्हाला. चांगलं वाटलं? खूप चांगलं हो. वाटलं. बर, तो एपिसोड 17 में आप सभी लोगों ने ये एपिसोड आपने पूरा देखा हो तो मुझे ये आई एम पॉजिटिव इनफ कि आप लोगों ने एंजॉय किया होगा और इन लोगों से इतने टैलेंटेड लोगों से मिलके मुझे बहुत अच्छा लगा. इसके कुछ ग्लिम्सेस इंस्टाग्राम पे अपलोड हो जाएंगे. इन सभी के इंस्टाग्राम आईडी आप लोगों को डिस्क्रिप्शन में मिल जाएंगे. इट वॉज अ लवली टाइम फॉर मी स्पेंडिंग विद देम एंड यस, थैंक यू सो मच. नमस्ते.